श्रमिकनगर गणेश पाईपलाईन परिसरातील फाशीच्या डोंगराशेजारी सुरू असलेल्या बांधकाम कामगारावर गृहोपयोगी संच वितरण केंद्रावर अव्यवस्थेचा कळस गाठल्याचं चित्र समोर आलंय। हजारो कामगारांनी किट मिळवण्यासाठी येथे गर्दी केल्याने परिसरात प्रचंड गोंधळ निर्माण झालाय। दररोज केवळ 500 लाभार्थ्यांची अपॉइंटमेंट देण्यात येत असतानाही प्रत्यक्षात वेळेवर किट वितरण होत नसल्याने कामगारांना तासनतास प्रतीक्षा करावी लागत आहे। सकाळी 6 वाजल्यापासून नाशिक जिल्ह्यातील विविध तालुक्यांतून आलेले लाभार्थी रांगेत उभे राहत असूनही त्यांना दिवसभर थांबूनही किट मिळत नसल्याची तक्रार आहे। विशेष म्हणजे इतक्या मोठ्या संख्येने लोक उपस्थित असताना इथे पिण्याच्या पाण्याची कोणतीही व्यवस्था करण्यात आलेली नाही। तसेच शौचालयाचीही सुविधा नसल्यामुळे महिलांसह सर्व कामगारांना प्रचंड हाल अपेष्टा सहन कराव्या लागत आहे। उन्हात उभे राहून प्रतीक्षा करणाऱ्या कामगारांची अवस्था दयनीय झाली आहे। या सर्व प्रकारामुळे प्रशासनाच्या नियोजन शून्यतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून कामगारांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जातोय। अपॉइंटमेंट असूनही वेळेवर किट मिळत नाहीये, मूलभूत सुविधा नाहीत, मग आम्ही काय करायचे असा संतप्त सवाल कामगार उपस्थित करीत आहे। या पार्श्वभूमीवर कामगार मंत्री आकाश फुंडकर आणि कामगार उपायुक्त विलास माळी यांच्याकडून नेमकी कोणती कारवाई होणार याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे। संबंधित यंत्रणेकडून तात्काळ उपाययोजना न झाल्यास परिस्थिती आणखी चिघळण्याची शक्यता व्यक्त होत आहे। यावेळी प्रत्यक्ष ठिकाणी भारतीय जनता पक्षाच्या कामगार मोर्चाचे शहराध्यक्ष हेमंत नेहते, उत्तर महाराष्ट्र सरचिटणीस व्यंकटेश मोरे, सरचिटणीस निखिल पाटील, उपाध्यक्ष विवेक बिराडे, कोषाध्यक्ष निकेत कदम, मंगेश क्षीरसागर तसेच किरण काळे यांनी भेट घेऊन परिस्थितीचा आढावा घेतलाय। खरं तर हे जे काही किट वाटप असतं हे 500 किटच्या अंदाजे दिवसाभरामध्ये वाटलं गेलं पाहिजे, रजिस्ट्रेशन झाले पाहिजे, परंतु हा सगळा भोंगळ कारभार या कॉन्ट्रॅक्टरचा दिसून आला आहे। एक तर एकाच तारखेमध्ये कमीत कमी 2,500 लोकांचं रजिस्ट्रेशन झालेलं आहे आणि त्यांना या ठिकाणी बोलवण्यात आलं आहे। खरं तर त्यांनी हे गोडाऊन बघत असताना आज महिला वर्गासाठी शौचालयाची सुविधा, पाण्याची सुविधा देखील केली पाहिजे। महिलाच नाही तर पुरुषांना देखील पाणी लागतं आणि आज एवढं कडाक्याच्या उन्हामध्ये सकाळी 6 वाजेपासून जर लोक इथं उभे आहेत तर हा पूर्णपणे भोंगळ कारभार या कॉन्ट्रॅक्टरचा आहे आणि याची रीतसर कंप्लेंट आम्ही आताच लेबर कमिशनरकडे करणार आहेत। संध्याकाळी 5:30 वाजता आम्ही कमिशनरला याबद्दल विचारणारच जाणार आहे। गेल्या 5 ते 6 दिवसापूर्वीच अशा पद्धतीचा एक मेसेज आम्ही भारतीय जनता पार्टी कामगार मोर्चामार्फत सगळीकडे प्रसारित केला आहे की अशा कुठल्याही प्रकारची शासनाच्या योजनांनी जर आपल्याकडनं फी घेण्यात येत असेल तर आम्हाला कॉन्टॅक्ट करा, कारण सदर कॉन्ट्रॅक्टर सुद्धा याच्यात मिळालेला असतो। जिथे पैसे दिले जातात तिथे लवकर भांडेपेट्या मिळत असतील, परंतु आज ही जर परिस्थिती बघितली, पैसे देऊन सुद्धा जर एवढे 2,500 लोकांना उन्हात उभं राहावं लागत असेल तर ही शोकजनक बात आहे। आपण या सगळ्या कॉन्ट्रॅक्टरला आणि या शासकीय योजनेला जे कोणी सगळे आपले अधिकारी जबाबदार असतील त्यांना आपण विचारू आणि परत अशी गैरसोय लोकांची होणार नाही याच्यासाठी त्यांच्याकडनं आपण एक शब्द घेऊया। जर प्रशासनाने कुठलीही सुधारणा केली नाही तर आपली पुढील भूमिका काय असणार? मग भारतीय जनता पार्टी कामगार मोर्चामार्फत सर्व या पीडित कामगारांना घेऊन आम्ही ज्या पद्धतीने आंदोलन करू ते आमचं सरकारच्या विरुद्ध नसून या अधिकाऱ्यांच्या विरुद्ध राहणार आहे, कारण सरकारने यांना सर्व काही दिलंय पण यांच्या भोंगळ कारभारामुळे आम्ही लोकांपर्यंत पोहोचू शकत नाही। सरकार निश्चितच आमचंच आहे, त्याच्यामुळे सरकारलाही हाताशी धरून या अधिकाऱ्यांवर उचित कारवाई करू आणि आम्ही एक मोठं आंदोलन या ठिकाणी त्यांच्या समोर उभं करू एवढी ग्वाही देतो। उन्हामध्ये करतो तुम्ही हे सोडती नाही, वाटप करती नाही, काही नाही, सकाळपासून पाणी नाही, भाकरीचा तुकडा नाही, पाठ काय पब्लिक तर पाठ पासून येलय, शौचालयाची व्यवस्था नाही, कशाचीच व्यवस्था नाही, इड काय तानात सगळे पब्लिक बसले। आजची तारीख द्यायला नको पाहिजे होती, सगळ्यांना सांगायला पाहिजे की तुम्ही काही पब्लिक वाटून घ्यायला पाहिजे होती। आज 500 उद्या 500 असं सर्वांना सांगायला पाहिजे होतं, कारण आज बहुतेक लहान लहान मुलांना घेऊन आलेले एकच जण आज आम्हाला सगळ्यांना 10 तारीख द्यायला नाही पाहिजे होती। थोडंफार काहीतरी डिवायडर करायला पाहिजे होतं त्यांनी या दिवसाचा, आणि परत बंद करून दिलेले। किशोर पाटील आले सकाळचे 7 वाजेपासून लाईन मध्ये उभे आहे। माझं छोटं बाळ पण आहे इथं 7 वाजेपासून आलेलं, पण यांनी काहीच ऍक्शन घेतलेली नाही आणि आजची तारीख दिली। आम्हाला असं तरी सांगायला पाहिजे ना पब्लिकला की तुमचं आज काम नाही होणार तर उद्या या, उद्याची तारीख दिली जाईल। पब्लिक कशाला एवढं अडचण करून इथं राहतील? आम्हाला प्यायला पाणी नाही इथं उन्हामध्ये सारखे। प्रशासनाचा अतिशय भोंगळा कारभार इथं दिसतोय आपल्याला। शिस्तीच्या नावाखाली मजुरांचं शोषण म्हटलं तरी चालेल, कारण उपाशी तापाशी इथं आलेले आहेत सगळे आणि त्यांना म्हणजे कुठल्याही प्रकारची सोय नाहीये। ते ठीक आहे, तो त्यांचा भाग नाहीये, ते बनवणं त्यांचा भाग नाहीये, परंतु अतिशय शिस्तीच्या नावाखाली वेठीस धरलंय एवढंच सांगू इच्छितो। याची सरकारने दखल घ्यावी, प्रशासनाने दखल घ्यावी। थिएटर बंद आहे, आमचे लहान लहान लेकरं घरी, त्यांना खायची सोय नाही का काही नाही, तर उन्हात पुन्हा तापलंय आम्ही। सकाळी 6 वाजेपासून आलेले, फक्त 1 घंटा ओपन ठेवलं यांनी, नंतर बंद केलं शेटर
आणि पोलीस प्रशासन आता आले 2 वाजता, 4 घंटे अशीच बंद ठेवली. माझं नाव माया सूरज जाधव आहे. मी नाशिकमध्येच राहते, पण मी सकाळी 6 वाजेपासून आलेली आहे आणि 6 वाजेपासून येऊन सुद्धा रांग काही हल्लेली नाहीये. इथे लागल तेवढी गर्दी आहे. जोपर्यंत इथली गर्दी हटणार नाही तोपर्यंत मागची लाईन पुढे येणार नाहीये. मग माझं म्हणणं इतकंच आहे की जोपर्यंत ही पुढची गर्दी हटत नाहीये तोपर्यंत मागचे जे लाईनीत उभे आहेत ते सकाळी तसेच उभे आहेत सकाळपासून. मग सकाळपासून शटर बंद आहे, ते ओपनच केलेले नाहीयेत म्हटल्यावर मागच्या माणसांचं काय हाल होत आहेत हे कळत आहेत का तुम्हाला? सकाळी 6 वाजेपासून जर उभे आहेत म्हटल्यावर त्यांना आता वाजलेत बघा किती, तुम्ही 4 वाजत आले, अजून आताशी फक्त शटर ओपन होत आहे. काय फायदा आहे मग तुमचा या योजनेचा? आम्हाला भांड्यांची एवढी गरज नाही, फक्त केवायसी करून घ्या तुम्ही. केवायसी साठी आम्ही एवढा वेळ थांबतोय कारण रोज आमचा वाया जातो. कोणत्याही ठिकाणी आम्ही जरी कामगार आहेत म्हटल्यावर आमचा रोज वाया जातोय. परत हेच लोक इथं असते रजिस्ट्रेशनला, तर तुम्ही उद्याच्या अपॉइंटमेंट कॅन्सल करून सगळे पहिले कव्हर करणार का? साहेबांशी बोला सर, तो विषय माझ्या अंडर नाही. मग तुमच्या अंडर काय आहे? मग तुम्ही काय येऊन राहिले इथं? स्टेशन येऊन राहतो. तुम्ही जा मग इथून. मी तुमचं आहे ना, मी तुम्हाला पहिले सांगतो तुमच्या अंडर काहीच नाही. तुमच्या अंडर लोकांना न्याय देणं नाही, भांडे देणं नाही. तुम्ही कशाला तोंडी येता आमच्या? जर तुम्ही तुम्ही आमच्याशी बोलायला आले का बरं? मग मी रजिस्ट्रेशन मी तर येऊन उभा होतो. मग तुम्ही रजिस्ट्रेशन का बंद केलं? रजिस्ट्रेशन लोक काम रजिस्ट्रेशनचं काम तुमचं आहे, हा. मग ते त्याला प्रोव्हिजन करणं काम तुमचं नाही का? आहे ना. अशा ताके लोक तुमच्या अंगावर येतील, मग कशाला काम घेतलं आपण? याचा अर्थ आपल्याकडे नियोजन होत नाही. तुम्ही आपल्याकडे नियोजन पण होत नाही. हे काम माझं पण नाहीये. मग हे काम जर शासनाचं आहे, सगळे शासकीय अधिकारी बसवायचे का पेट्या रजिस्ट्रेशन करायला? तसं करू का? मग जाऊ दे ना, त्यांना काम नाही करायचंय ना. ते म्हणता मी काम नाही करू शकत. उडवाडीची नाही उत्तर देते साहेब मी तुम्हाला एकच सांगतो, हा ऐका ना. आज मी 7 सिस्टम लावले, लोकांनी आम्हाला 2:30 वाजे झाल्यानंतर कामच नाही करू दिले. 2000च्या वर लोक आहेत सर इथं. नाही ऐका ना, हा होणार आहे उद्यापासून होणार आहे रजिस्ट्रेशन. पण मला सांगा साहेब, आता सकाळी 7 पासून 2000 लोक उभे आहे. जर प्रोव्हिजन नव्हती तर हा भोंगळ कारभार झाला का? 9 नाही ऐका, ते मंडळाने काय केलंय, योजना बंद होणार आहे म्हणून सगळं फाईल ओपन चालू ठेवल्यामुळे ना हा 2-2 हजार लोकांच्या नोंदण्या झाल्या एका दिवसात. आता ते आज बोलणं झालंय माझं, ते 2,500 लोकांचं होत नाही, क्षमता कमी आहे. हा 1000 ते वर करू नका, ते उद्यापासून ते करतात आमचे. पण मग आता 1000 ते वरती लोकांचे याच्यातले काही लोक समजून घ्या, कोणी येवला, कोणी निफाड, कोणी देवगाव, चंपक, काढून घेऊ, राहिलेल्या लोकांची रिअपॉइंटमेंट करतोय आपण. असं आहे. त्यांना त्यांच्या तालुक्यात भेटतील का उद्या भांडे? नाही, भांडे आपले 2-4 दिवसांनी भेटणार साहेब. त्या ह्याच्यामुळं ना हा आपल्या गॅसच्या शॉर्टेज मुळे ना कंपन्याने माल थोडा पाठवायला चालू केलं. आपण काय करणार आहे, 3-4 दिवस सगळं करा, पहिल्यांदा रजिस्ट्रेशन करून घेणार बरं. आणि ज्या त्या तालुक्यामध्ये पुन्हा 2-4 दिवसांना वाटप करणार आपण. असं आहे. माझ्या तालुक्यावाल्यांना नाशिकला यायची गरज नाही पडणार का उद्यापासून? काय म्हणता? तालुक्यावाल्यांना नाशिकला यायची गरज नाही पडणार का उद्यापासून? नाही नाही, आपण तसंच करतोय. आपण ज्या त्या तालुक्यातच करायचा विचार करतोय. एक काम करा, ऐका ना, आपण आज आहे ना कोणत्या परिस्थितीमध्ये अशा पद्धतीची एक प्रेस नोट म्हणा किंवा लोकांपर्यंत कसं मेसेज पोहोचेल काहीतरी करा ना. मी संध्याकाळी का नाही पुरवठादाराला बोलून घेतोय, कसं नियोजन आहे. आता पुरवठादार माझ्या समोर आहे, ऐका ना. जर आज प्रोव्हिजनच नव्हतं तर एवढे लोक आले कसं काय? ते म्हणता एक पण भांडण आहे माझ्याकडे. नाही भांडी तर नाही सोडा, पण ते 2-4 दिवसांना होणार की व्यवस्था. पण आज रजिस्ट्रेशनची जी गर्दी आहे ना, हा गर्दी 1000च्या वर यायला नको होती. 2,500 लोक आहे, त्याच्यात काही महिलांना चक्कर येऊन पडले आहेत. परिस्थिती अशी प्रेग्नंट आहे काही महिला. आता यांना डबल उद्या चक्कर मारायची की लाईन लावायची? नाही साहेब खूप गोंधळ कारभार आहे. चक्कर मारायला लागला असं करून घेतो आपण. बरं तुम्ही बोलतोय परत आपण. ठीक आहे. हो. रिपोर्ट नाशिक लोकशाही न्यूज नाशिक.